जय शिवराय मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 27 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 206 कोटीची मागणी राज्य सरकारला करण्यात आली होती। त्यानंतर केंद्र सरकारला 206 कोटीची निधी ही मागणी करण्यात आली होती। म्हणजे जवळपास 412 कोटीची मागणी राज्य सरकारने केलेली होती आणि या मागणीला आता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। आता हे 27 जिल्हे कोणते आहेत, त्यामधले मंडळ किती आहेत, शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान किती वाटप होणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। 27 जिल्ह्यात हे दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। यामध्ये अकोला जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। 48 मंडळ या जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत दुष्काळीसाठी। त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 91 मंडळासाठी नुकसान भरपाई दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि याला सुद्धा आता मंजुरी देण्यात आलेली आहे। अहमदनगर जिल्ह्यात 90 मंडळासाठी नुकसान भरपाई दुष्काळ जाहीर करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यात 30 मंडळासाठी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगर 51 मंडळासाठी नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 12 मंडळासाठी, चंद्रपूर जिल्ह्यात 2 मंडळासाठी, त्यानंतर जळगाव जिल्ह्यात 48 मंडळासाठी, जालना जिल्ह्यात 17 मंडळासाठी, धुळे जिल्ह्यात 28 मंडळासाठी, नंदुरबार 13 मंडळासाठी, त्यानंतर नांदेड 12 मंडळासाठी, नागपूर 11 मंडळासाठी, नाशिक 51 मंडळासाठी, परभणी 39 मंडळासाठी, त्यानंतर पुणे जिल्ह्यात 40 मंडळासाठी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। दुष्काळ अनुदान हे वाटप करण्यात येणार आहे। बीड जिल्ह्यात 87 मंडळ होते, त्यापैकी 54 मंडळात नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले आहे। बुलढाणा 81 मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले आहे। भंडारा मात्र एकच गाव म्हणजे एकच मंडळ हे पात्र करण्यात आलेले, पिंपळगाव या मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 90 मंडळ होते, 90 मंडळापैकी 18 मंडळ हे पात्र करण्यात आलेले आणि जवळपास जे मंडळ आहेत ते 18 मंडळ पात्र करण्यात आलेले। आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे। लातूर जिल्ह्यात 60 मंडळापैकी 45 मंडळ हे पात्र करण्यात आलेले। वर्धा जिल्ह्यात 12 मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले। वाशिम जिल्ह्यात 44 मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले। सांगली जिल्ह्यात 36 मंडळ आहेत, त्यानंतर सातारा जिल्ह्यात 65 मंडळ आहेत, सोलापूर जिल्ह्यात 46 मंडळ आहेत, हिंगोली जिल्ह्यात 17 मंडळ आहेत, 17 मंडळाला नुकसान भरपाई दिली जाणार आहे। अशा प्रकारे या 27 जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे। दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, ही दुष्काळ दिली जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून 206 कोटीची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून 206 कोटीची निधी ही मंजूर करण्यात आलेली आहे, म्हणजेच 412 कोटीची निधी ही मंजूर करण्यात आलेली आहे। आता हेक्टरी अनुदान आपल्याला 8,500 कोरडवाहू पिकासाठी मिळणार आहे, म्हणजेच जिरायती पिकासाठी मिळणार आहे। त्यानंतर फळबाग पिकं जर असतील तर त्यासाठी 17,500 रुपये एवढं अनुदान आपल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। बहुपिकासाठी 27,500 एवढं अनुदान दिलं जाणार आहे। या 27 जिल्ह्यात या शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे आणि दुष्काळग्रस्त म्हणून ही निधी वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, याच्या अपडेट सुद्धा लवकरच येणार आहे। काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केवायसी सुद्धा झालेल्या आहेत आणि आता इतर जिल्ह्यात सुद्धा केवायसी मोठ्या प्रमाणात चालू आहेत। शेतकऱ्यांना केवायसी झाल्यानंतर या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तर मित्रांनो, असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।